इंजिनचं इंजिन असल्यामुळे आपली विकासाची गाडी वेगाने निघाली आहे। दुसरीकडे पण गाडी आहे राहुल गांधींची, पण केवळ इंजिन आहे, डब्बा नाही आहे। कारण प्रत्येकाला वाटतं आम्हीच डब्बे आहोत। उद्धव ठाकरे म्हणतात मी पण इंजिन आहे, शरद पवार म्हणतात मी पण इंजिन आहे। तो चेहरा आहे की मुखवटा येणारा काळ ठरवेल आणि हा चेहरा देशासाठी अत्यंत भयावह आहे। लोक घाबरत आहेत त्या चेहऱ्याला, भूत आला म्हणतात, भूत आलं। लोकांना आता हा चेहरा नको, मुलं घाबरत आहेत। गब्बर नंतर जर कोणता चेहरा लोक घाबरत असतील तर या चेहऱ्याला घाबरत आहेत। हा चेहरा नकोय लोकांना। बोलू द्या फडणवीसांना, बरं काही भुताटकी आहे भाजप म्हणजे, त्याचं नेतृत्व म्हणजे। सध्या भाजप विरुद्ध संजय राऊत असा सामना सुरू झालाय आणि महाराष्ट्रात आता मोदींचं नाणं नाही तर ठाकरे आणि पवारांचं नाणं चालेल असे उद्धव ठाकरे म्हणाले। आता त्यांना लक्षात आलंय की महाराष्ट्रातल्या जनतेने नाणेबंदी केलेली आहे। या महाराष्ट्रामध्ये मोदींचं नाणं चालणार नाही, इकडे ठाकरे आणि पवारांचंच नाणं वाजणार, मोदींचं नाणं वाजू शकत नाही। बहुत बहुत धन्यवाद। आणि म्हणून ही सगळी फोडाफोड चाललेली आहे। शिवसेना फोड, राष्ट्रवादी फोड। ठाकरेंच्या याच टीकाला भाजपचे प्रतिअध्यक्ष बावनकुळे यांनी प्रत्युत्तर दिलं। महाराष्ट्रात फक्त माझं नाणं चालणार असं सांगून तुम्ही काँग्रेसला तर कवडी मोल ठरवून टाकलं। बाकी आज कधी नाही ते तुम्ही लोकलनं प्रवास केला, यावेळी मुंबईकरांशी चर्चा केली असती तर तुम्हाला मोदी की गॅरंटी या नाण्याचा खणखणीत आवाज ऐकू आला असता। देशातील जनतेचा मोदीजींवर विश्वास आहे, महाराष्ट्रातही मोदी की गॅरंटी चालणार असं बावनकुळे म्हणाले। यावर राऊतांनी मोदीजींना रद्द झालेली 2000ची नोट तर बावनकुळेंना ढब्बू पैसा असं म्हटलं आणि बावनकुळेंना ढब्बू पैसा म्हटल्यानंतर भाजप पुन्हा एकदा आक्रमक झाली। ढब्बू पैसाचं मोल राऊतांना कळणार नाही असं प्रत्युत्तर भाजपाने दिलंय। मोदीचं नाणं जे आहे बरं का, हे घासून पुसून गेल्या 10 वर्षात गुळगुळीत झालेलं आहे। मोदीने नोटबंदी केली आणि 2000ची नोट जी होती ती रद्द केली। ती रद्द केलेली नोट म्हणजे मोदी, ती आता चालत नाही, ती आता चालत नाही बाजारात। कोणतीही नोट जी मोदींनी बाजारात आणली होती ती आता चालत नाही। आता त्याच्यावरती मी काय बोलतो, बावनकुळे हा कालबाह्य झालेला ढब्बू पैसा आहे बरं का। बावनकुळे हा कालबाह्य झालेला ब्रिटिशकालीन ढब्बू पैसा आहे। आता या ढब्बू पैशाला वाटत असेल की आपलं नाणं खणखणीत वाजतंय तर त्यांनी आपले काम जरा साफ करून घ्यावे। ढब्बू पैसा हा स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवरायांनी सुरू केलेलं नाणं आणि त्याचा अपमान किंवा त्या पैशाचा किती महत्व या औरंग्याच्या वंशज असलेल्या संजय राजाराम राऊतला आहे याचं उत्तम उदाहरण आज त्यांनी सकाळच्या पत्रकार परिषदेमध्ये दिलेलं आहे। पहिल्या टप्प्यातील मतदानासाठी 5 दिवस बाकी आहेत। ब्युरो रिपोर्ट, ABD मराठी।